संजय राऊत यांनी एक अतिशय मोठं विधान केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढचा वारसदार हा महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवणार असं राऊत म्हणतायत। संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, शक्यतो ती बाहेर येत नाही, परंतु त्यांचे संकेत असतात असं वक्तव्य राऊतांनी केलंय। तर उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही, मोदींकडेच पंतप्रधान म्हणून पाहतो असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहेत। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजी काम करणार आहेत, आमचा सगळ्यांचा आग्रह आहे। आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंधही नाही।